माणसाच्या जीवनात दोन महत्त्वाचे दिवस आहेत. एक, ज्या दिवशी माणूस जन्मतो आणि दोन, ज्या दिवशी त्याला कळते की आपण का जन्मलो, आपल्या जगण्याचा उद्देश काय आहे. मजबूत बना पण उद्धट नको, दयाळू बना पण कमकुवत नको, नम्र बना पण भित्रे नको, स्वाभिमानी बना पण बेशिस्त नको. यश हे तुम्ही कधी कधी करता त्यातून मिळत नाही, तर तुम्ही जे काही करता ते सातत्याने करता यातून मिळते. दोन गोष्टी आपल्याला आनंदापासून, शांतीपासून, सुखापासून दूर करतात. एक, भूतकाळात जगणे आणि दोन, इतरांचे अवलोकन करणे. जेव्हा तुमची कठीण वेळ आलेली असते तेव्हा लक्षात ठेवा, आव्हाने, संकटे ही तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेली नसतात, तर तुम्हाला मजबूत करण्यासाठी, तुमची प्रगती करण्यासाठी, काहीतरी चांगले शिकवण्यासाठी आलेली असतात. विश्वास ठेवा, आपण जीवनात काहीतरी हरवले, कारण चांगले नवीन येण्यासाठी. इतरांच्या चुका दुरुस्त करण्याऐवजी त्याच्या आतील चांगले गुण पहा. फक्त आपल्या शरीरावर काम करण्यापेक्षा आपल्या भावना, विचार, ऊर्जा यांना स्थिर कसे करावे यावर काम करा. मला येणार नाही, मला जमणार नाही अशा स्वतःवर शंका घेत राहण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करा. ज्या गोष्टी तुमची ऊर्जा कमी करतात, तुम्हाला खाली खेचतात, त्यांना नाही म्हणायला शिका. तुमचे सर्वात चांगले जीवन, उत्तम जीवन हे आनंददायी जीवनातून मिळणार नाही, तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला झगडावे लागेल, लढावे लागेल, आव्हाने, संकटे स्वीकारावी लागेल, त्यांना सामोरे जावे लागेल. फक्त तुम्हीच तुमचे जीवन बदलू शकता. तुमच्यासाठी दुसरा कोणी काही करू शकत नाही. शब्दावर विश्वास ठेवू नका, तर कृतीवर ठेवा. जीवनात चांगल्या मनाने काम करीत राहा, परत अपेक्षा करू नका, म्हणजे तुम्ही कधीच निराश होणार नाही. चांगले माणूस बना, पण ते सिद्ध करण्याचा कधी प्रयत्न करू नका. आपल्या कमकुवत बाजू जगाला दाखवू नका, कारण जगाला त्याच्याबरोबर खेळण्यास रस असतो. नेहमी त्रासाचा, संकटांचा विचार न करता चांगल्या गोष्टी करत राहा, कारण त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागणार आहे, इतरांना नाही. एक चांगला विचार, चांगला शब्द एखाद्याचे संपूर्ण जीवन बदलू शकतो. फक्त एकच गोष्ट तुम्हाला सुखी, आनंदी बनवू शकते, ते म्हणजे तुमचे विचार. विचार चांगले ठेवा. जर तुम्हाला मजबूत, धाडशी बनायचे असेल तर एकटे जगायला शिका. लोकांनी तुमच्याशी कसे वागावे हा त्यांचा प्रश्न, पण तुम्ही कसा प्रतिसाद द्यावा हे तुमचे कर्म. त्यामुळे विचारपूर्वक प्रतिसाद द्या. लोकांनी तुमच्याशी कसे वागावे हा त्यांचा प्रश्न, पण तुम्ही कसा प्रतिसाद द्यावा हे तुमचे कर्म. विचारपूर्वक प्रतिसाद द्या, चांगले कर्म करा. अतिविचाराने समस्या निर्माण होतात, त्याऐवजी कृतीवर भर द्या. निराशावादी लोकांपासून लांब राहा, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीत उपायांवर समस्या दिसत असते. जर तुम्ही प्रत्येक वेळी तुम्हीच योग्य आहात असा विचार केलात, तर तुम्ही कधीच काहीच शिकणार नाही, आयुष्यात पुढे जाणार नाही. कमकुवत माणसे बदला घेतात, धाडशी माणसे क्षमा करतात, हुशार माणसे दुर्लक्ष करतात. शांत राहणे व असणे या दोन महत्त्वाची साधने आहेत. हसणे हा अनेक समस्या सोडवण्याचा मार्ग आहे, तर शांत राहणे हा अनेक समस्या टाळण्याचा मार्ग आहे. दुसऱ्यातील चांगले गुण पाहण्यासाठी स्वतःच्या मनाला प्रशिक्षित करा. तुम्ही प्रयत्न करता, चुका होतात, निराश होऊ नका. चुका हा पुरावा आहे की तुम्ही प्रयत्न करता. तुमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये तुमच्या यशाचे गुपित दडलेले आहे. बुद्धिमान माणूस मला काहीच माहीत नाही असे सांगतो, पण मूर्ख माणसांना सर्व माहीत असते. तुमच्या जवळ दोन निवडी आहेत, पर्याय आहेत. एक, मनावर ताबा ठेवणे व दुसरा, मनाला तुमच्यावर ताबा ठेवण्यास देणे. योग्य पर्याय निवडा.